हॅलो, गुड मॉर्निंग. मी नम्रता. आजची मॉर्निंग तर श्रीषाचा टिफिन बनवण्यापासून सुरू झाली. तिच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली, जी की तिला खूप आवडते. मस्ताची खिचडी बनवून घेतलेली आहे आणि तिचा टिफिन पॅक करायला घेतला. नंतर मी तिला रेडी करायला घेतले. तिची फरमाईश होती की आज मम्मा माझी एकच पोनी घालून दे आणि काजळचा टिक्का लावल्याशिवाय मला ती रेडी झाली अशी वाटत नाही. त्यामुळे मी तिला रोज टिक्का लावूनच पाठवते. नंतर श्रीषा आणि छकुल्या अशा पायऱ्यावरून खाली येत होत्या आणि त्या दोघी खूप छान फ्रेंड आहेत. त्या दोघींना स्कूलमध्ये सोडून आली आणि देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की एकदम प्रसन्न असं वाटते. घरामध्ये पण वातावरण एकदम फ्रेश होते. आणि आज ह्यांचा टिफिन नव्हता म्हणून मी खिचडीच बनवली. टमाटर, मिरची, कांदा, कोथिंबीर मी वॉश करून कट करून घेतली आणि कढीपत्ता पण मी वॉश करून घेतलेला आहे. जेवढं तुम्ही तांदूळ घ्याल तेवढंच मूग डाळ आणि तूर डाळ तेवढंच समप्रमाणात घ्यायचे. नंतर मी एकदम ते प्रॉपर वॉश करून घेतलेले आहे. तेल प्रॉपर गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता ॲड केला आणि चांगला परतवून घेतला. नंतर मी टमाटर घातले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि हळद आणि हिंग टाकून मिक्स करून ते चांगले परतवून घेतले आणि त्याच्यामध्ये 3 पट पाणी ॲड केले. कुकरला मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि अशा प्रकारे मस्तपैकी डाळ खिचडी तयार झालेली आहे. मस्तपैकी पापड आणि लोणच्यासोबत मी डाळ खिचडी एन्जॉय केली, तुम्ही पाहू शकता. आणि श्रीषाला एवढे सारे प्रश्न पडले होते. हो ना बाळा, माझा 16 आयफोन आहे, पण तुला कसं समजलं? मला माहिती तुझा 16 आयफोन आहे ते. अच्छा, ओके.